रसिक प्रेक्षकांचं मी आज पुन्हा एकदा ऊर्जा महोत्सवामध्ये स्वागत करतो. वाजव वाजव. भरलं हे सगळं असं वाटायला लागतं. वाजवत चला टाळ्या. आजच्या या ऊर्जा महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाविषयी थोडक्यात मला काही माहिती तुम्हाला शेअर करायची आहे. एक व्यक्तिमत्व बेळगावहून या ठिकाणी पोहोचलं आणि एक टीम अख्खी पुण्याहून या ठिकाणी पोहोचली. अशा 2 सेशनसाठी आज आपल्याकडे 2 वेगवेगळे पाहुणे आलेले आहेत आणि त्यांची थोडक्यात माहिती मी या ठिकाणी सांगतो. पहिलं व्यक्तिमत्व असणार आहे श्री दिलीप चांडक. तुम्ही गुगलवर जेव्हा तुम्ही जाता आणि हेल्मेट असा शब्द जेव्हा टाईप करता गुगलमध्ये, त्यावेळी भारतातल्या पहिल्या 3 नामांकित हेल्मेट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची नावं येतात. त्या कंपन्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे वेगा हेल्मेट्स. तुम्हाला असंख्य लोकांना माहिती असेल तर वेगा हेल्मेट हा कॉन्सेप्ट ज्यांनी सुरू केला आणि असंख्य लोकांचे प्राण वाचवण्यासाठीचा अत्यंत उत्तम असं प्रॉडक्ट ज्यांनी डिझाईन केलं आणि त्याची निर्मिती जे सातत्यानं करत आहेत, त्या संस्थेचे सर्वेसर्वा अर्थात दिलीप चांडक आपल्याशी आज गप्पा मारण्यासाठी बेळगावहून या ठिकाणी येत आहेत. पहिल्या सेशनमध्ये आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दुसरं सेशन हे तुम्हा प्रत्येकाला तुमच्या अंगावर काटा उभा करेल इतकं विलक्षण अनुभव तुमच्या समोर घेऊन येणारं सेशन ठरणार आहे. काश्मीर हा प्रभाग अनेक जणांनी टुरिझमच्या माध्यमातून एक्सप्लोर केला असेल, पर्यटनाच्या माध्यमातून एक्सप्लोर केला असेल, पण काश्मीर हा आणखी एका कारणासाठी जास्तीत जास्त जगप्रसिद्ध झाला असं म्हणायला हरकत नाही, दुर्दैवानं म्हणावं लागतं. ते म्हणजे तिथला दहशतवाद आणि सातत्यानं तिथं होणारे असंख्य हल्ले, सातत्यानं येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, मग भूकंप असेल किंवा दहशतवादी हल्ला असेल, कुठलीही आपत्ती तिथे अचानक उद्भवते आणि अशा वेळी तिथं असणाऱ्या वय वर्ष 10, 12, 13, 14, 15 या वयोगटातल्या मुलांना खऱ्या अर्थानं समाजाशी नाळ कशी जोडावी लागते हे कळायच्या आत त्यांच्या हातून त्यांचं ऑलमोस्ट शैक्षणिक आयुष्य निसटून जातं. अशा पीडितांना, अशा प्रभागातील मुलांना, मुलींना अत्यंत अभिमानानं आणि अत्यंत सक्षमपणे साथ देण्यासाठी पुण्यातली एक संस्था उभी राहिली जिचं नाव आहे सरहद. श्री संजय नहार या संस्थेचे संस्थापक आहेत. ही संस्था काय करते तर अशा पीडित मुलामुलींना महाराष्ट्रामध्ये अत्यंत सन्मानानं आणि सुरक्षितपणे आणलं जातं. पुण्यामध्ये त्यांच्यासाठी विशेष शाळा निर्माण केली गेली आहे. त्यांना शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम पुण्यातली सरहद नावाची ही संस्था करते. ही काश्मीरी मुलं आता मराठी सुद्धा बोलू लागलेली आहेत या संस्थेच्या निमित्तानं. ज्यावेळी तुम्ही पर्यटक म्हणून काश्मीरमध्ये इथून पुढच्या काळामध्ये कधीही जाल त्यावेळी मी ते त्यांच्याशी बोलणार आहेच आहे. ही मुलं इथलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय करण्यासाठी ज्यावेळी परत एकदा काश्मीरमध्ये जातात त्यावेळी महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व पर्यटकांना सगळ्यात पहिला मदतीचा हात देणारी ही मुलं असतात. ती मुलं आज आपल्याशी गप्पा मारायला येणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ही रमेश बाबू येऊ शकले नाहीत हे दुर्दैव आहेच आहे, पण तरीही त्याच ताकदीची 2 वेगवेगळी सेशन्स आज या ठिकाणी आपण करणार आहोत. दुसऱ्या सेशनला तुमची संख्या जास्तीत जास्त या ठिकाणी आम्हाला अपेक्षित आहे, कारण ह्या मुलांना खरंच आम्हाला सर्वांनाच एकत्र येऊन आशीर्वाद द्यायचा आहे, आत्मविश्वास द्यायचा आहे, जेणेकरून ते त्यांच्या कामामध्ये, कार्यामध्ये यशस्वी ठरू शकतील. अशा पद्धतीनं ही दोन्ही सेशन्स आज होतील. पहिल्या सेशनसाठी दिलीप चांडक सर असतील, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि दुसऱ्या सेशनसाठी सरहद संस्थेतील ही मुलं असतील. हा ऐन वेळेस झालेला बदल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची सोय आम्हाला नव्हती, कारण आज वर्तमानपत्रामध्ये छापून आलं होतं आमच्या सकाळ दैनिकामध्ये की आज रमेश बापूंबरोबर आम्ही गप्पा मारणार आहोत, पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. फेसबुक लाईव्हची यावर्षी आम्ही सोय केली आहे, पण ती फक्त कार्यक्रमापुरती आहे. त्यामुळे आधी सांगणं थोडंसं कठीण होतं की फेसबुकवरनं कसं सांगणार की 2 वेगवेगळे सेशन झाली आहेत.
सो आम्ही आमच्या इव्हेंट मॅनेजर्स आणि सगळ्या टीमनी हा निर्णय घेतला की आपण हा सुखद धक्का तुम्हाला 6:15 वाजता 6:30 वाजता तुम्ही या ठिकाणी जेव्हा याल त्यावेळी देऊया. काही क्षणात आपण पहिल्या सेशनला सुरुवात करूयात. पुन्हा एकदा मी दोन्ही सेशनची अगदी एका ओळीमध्ये माहिती सांगतो. पहिलं सेशन असेल वेगा हेल्मेट मॅन्युफॅक्चरिंग करणारी ही जी कंपनी आहे भारतातील अग्रगण्य संस्थांपैकी एक. त्या संस्थाचालकांचा अत्यंत खडतर प्रवास आणि त्यानंतर मिळालेलं घवघवीत यश याविषयी आपण बोलणार आहोत. आणि दुसऱ्या सत्रामध्ये काश्मीरहून आलेली 150 पीडित कुटुंबातली मुलं त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आलेली 5 ते 6 मुलं आज आपल्याला भेटायला येत आहेत. पुण्यातल्या सरहद्द संस्थेअंतर्गत जे लोक वयाच्या 6व्या 7व्या 8व्या वर्षापासून शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या पायावर सक्षमपणे उभे राहून मराठी सुद्धा बोलतात, हे वैशिष्ट्य. आपण सुरुवात करूयात काही क्षणामध्ये पहिल्या सेशन. धन्यवाद. आजच्या आपल्या पहिल्या सत्राचे पाहुणे या ठिकाणी आलेत, प्रमुख वक्ते आलेत. मी त्यांना रंगमंचावर येण्याची विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण दिलीप चांडक सरांना आमंत्रित करूया, त्यांचं स्वागत करूया. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो शिवाजी युनिव्हर्सिटीच्या वतीनं कुलसचिव श्री विलास नांदिवडेकर सर, सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं कार्यकारी संपादक श्री मनोज साळोखे सर, राजुरी स्टीलच्या वतीनं अजित बच्छे पाटील सर यांना सुद्धा मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. आणि मार्वलस इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं श्री संग्राम पाटील सरांना सुद्धा मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. विद्यापीठाचे कुलसचिव श्री विलास नांदिवडेकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजचे पहिल्या सत्राचे वक्ते श्री चांडक सर यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं. सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानं हा ऊर्जा महोत्सव 2017 आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधलं पहिलं सत्र आपण काही क्षणात सुरू करतोय. सर्व मान्यवरांचे आभार. त्यांनी स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करतो आणि चांडक सरांना रंगमंचावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो. सुरुवात करूयात आपण पहिल्या सत्राला आजच्या. चांडक सर नमस्कार. आजच्या या सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठाच्या उपक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. मुळात तुम्हाला विशेष धन्यवाद मी आधी देतो कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी की तुम्ही अगदी आयत्या वेळी दिलेल्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आलेले आहात. खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि तुम्ही केलेल्या आतापर्यंतच्या सगळ्या कार्यप्रवासाला प्रत्येक या ठिकाणी जमलेला रसिक प्रेक्षक ऐकण्यासाठी उत्सुक आहे. मुळात हा अत्यंत अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी असा कुठलाही प्रश्न विचारणार तुम्ही उत्तर असं नाहीये. आमच्या विषयाबद्दल कुठले प्रश्न विचारा. क्या बात. माय प्लेजर आहे. वा मस्त. म्हणजे रंगणार आजचा परत दिवस. आपण बरेच जण एक गोष्ट सातत्यानं खूप पूर्वीपासून म्हणजे दूरदर्शनच्या काळापासून ऐकत आलोय की किंवा पाहत आलोय की तुमचं आयुष्य जपण्यासाठी किंवा सुरक्षित ठेवण्यासाठी
संपूर्ण बॉडीमध्ये अत्यंत महत्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे आपलं डोकं किंवा मेंदू. ते जपण्यासाठी म्हणजे ज्यावरून कदाचित ही म्हण पडली की काय की सर सलामत तो पगडी पचास असं म्हटलं जातं. त्या सर सलामत ठेवणाऱ्या म्हणजे फर्स्ट हाफ जो आहे त्यासाठी एकच पगडी पुरेशी आहे त्यांची. इतकी ती मजबूत आणि इतकी ती छान केलेली आहे. पण ती पगडी बनवण्यासाठी तो सर तुमचा सलामत ठेवण्यासाठी तुम्हा प्रत्येकाचं आयुष्य वाढवण्यासाठी जे गेली 3 दशक सातत्यानं काम करतायत ती आज हस्ती आपल्यामध्ये आहे श्री दिलीप चांडक सर. अर्थात वेगा या ब्रँडचे सर्वेसर्वा. वेगा ही हेल्मेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जी आहे त्या ब्रँडचे हे सर्वेसर्वा आहेत. सर आम्हाला सांगा मुळात तुम्ही मूळ बेळगावचे की? नाही, मी बेळगावचाच, मूळ बेळगावचा. मूळ बेळगावचे आहात पण तुमचं सांगलीशी पण काहीतरी कनेक्शन आहे असं आम्ही ऐकलं. माझा आजो सांगलीचा आहे, माझं बर्थ प्लेस सांगली आहे. बर्थ प्लेस सांगली आहे. बरं, पण मग शिक्षण पण सांगलीमध्ये झालं की नाही, बेळगावला सुरू? बेळगावला. बेळगावला सुरू केलं. बॉर्न अँड बॉटअप, अदरवाइज बॉर्न अँड बॉटअप इन बेळगाव. बरं बरं एज्युकेशन टोटली इन बेलगाम. बरं. काय शिक्षण काय झालंय आपलं? माझं बीकॉम करून नंतर डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट केलं. बीकॉम आणि डिप्लोमा डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट. बिझनेस मॅनेजमेंट केलं. पण मग बीकॉम झाल्यानंतर आम्ही असं ऐकलं होतं की तुम्ही तुमचा घरचा टेक्स्टाईलचा व्यवसाय होता, कापड निर्मितीचा व्यवसाय होता. काय सांगाल त्याविषयी? ऍक्च्युली 1980 मध्ये आमचा टेक्सटाईल बिझनेस होता. वी आर बीन टेक्सटाईल बिझनेस फ्रॉम मे बी 40-50 इयर्स. बट 1980 मध्ये आमचे डॅडी आणि यांच्या जॉईंट फॅमिलीमध्ये देर वर लॉसेस इन द बिझनेस. टेक्स्टाईल व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये लॉसेस होतं, ज्या तुम्ही जस्ट कॉलेजमध्ये असताना लॉसेस झाले होते. बरं बरं तर त्यामुळे आमचं सगळं बिझनेस कोलॅप्स होऊन वी वर विदाउट एनी बिझनेस वेन आम्ही कॉलेज करत असताना. किती तुमचं वय काय होतं त्यावेळी जेव्हा तुम्ही टेक्स्टाईल बिझनेस मधला लॉस सहन करत होता? मी असेल तेव्हा जस्ट माझं 10th अराउंड 10thला म्हणजे 15-16 वर्षाचा असेल तेव्हा. आणि त्यावेळी तो लॉस झालेला तुमच्या लक्षात आला त्यावेळी तुम्ही? घरी डिस्कशन व्हायचं सगळ्यांच्या बद्दल. काका, चुलत काका, आमची सगळी जॉईंट फॅमिली होती. बर. तर त्या डिस्कशन मध्ये आम्हाला कळायचं की दिस इज लॉस नाव. बर बर. आमचं लॉस होतं तर होतं, बाकीचे रिलेटिव्ह पण येऊन सांगणार आम्हाला आता तुमचं घर विकलं जाणार, आता तुमचं हे राहणार नाही. अरे बापरे. असेही लोक असतात. पण मग हे सगळे लोक बोलत असताना तुम्ही काय, तुमच्या डोक्यात काय चालू होतं तेव्हा की आता हा व्यवसाय तर आपला बंद पडतोय टेक्स्टाईलचा, तर याच्यातून उभं राहायला हवं असं त्यावेळी वाटलं होतं? नाही, त्यावेळेला मी अजून बिझनेसमध्ये नव्हतो. पण माझ्या लाईफमध्ये म्हणजे इनिशियली ज्यावेळेला लहानपणापासून कधी बिझनेसमध्ये जाऊन होतो बघत असताना हेच विचार करायचं की आपण याला कसं मोठं करू शकतो वगैरे. पण ऍट 15 आय हॅड नो से इन द फॅमिली. तेवढं काय से नव्हतं. बरं. पण आम्हाला काय कॉलेज करायचं होतं. आफ्टर कॉलेज विल सी. कॉलेज नंतर जे आम्ही मेंटली वी आर प्रिपेअर्ड की लाईफ स्टार्ट ओनली आफ्टर कॉलेज. बरं बरं. तर त्यामुळे ते 4-5 वर्ष ज्यावेळेला लॉसमध्ये होत होते आणि आय हॅव सीन फ्रॉम पॉकेट मनी बिकमिंग झिरो. तो दिवस बघत बघता मग देन आय स्टार्टेड थिंकिंग इट इज टाइम दॅट आम्ही स्वतःला काय ते केलंच पाहिजे आता. बरं. अदरवाईज आम्ही कॉलेज सुद्धा सिरियस घेतलं नव्हतं आधी. बरं बरं. कॉलेज संपल्यानंतर 85ला माझं कॉलेज झाल्यानंतर आय स्टार्टेड विथ द गॅस अप्लायन्सेस बिझनेस. गॅस अप्लायन्सेस. गॅस बरं. गॅस अप्लायन्सेस बिझनेस चालू केलं. गॅस अप्लायन्सेस म्हणजे छोटे पेट्रोमॅक्स आणि हे काय म्हणतात त्याला गॅस स्टोव्ह वगैरे बिझनेस होता. बरं बरं. आणि तो माय लक और आवर लक Karnataka had lot of power fluctuations, so there was some business in that. Okay, okay, okay. But the business was not so much because I had another 3 brothers whose college education was going on. But so initially 4-5 years, whatever we used to make money and expenses, either it is to be tally or it is to be in minus only. But. Then in 1989, आम्ही हे रिअलाइज केलं की हे एका बिझनेसमध्ये आम्ही चौघांना काय स्कोप नाही आहे. तर वी विल स्टार्ट विथ सम अदर बिझनेस. सो वी वर स्ट्रगलिंग टू फाइंड सम अदर बिझनेस अल्टरनेटिव्हली. बरं. 1989 मध्ये इंडियामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट हॅड पास्ड अ लॉ दॅट हेल्मेट्स विल बी मेड मॅन्डेटरी. बरं. हेल्मेट्स मॅन्डेटरी म्हटलं आम्हाला एक तर लक्षात आलं की त्याला हेल्मेट विल हॅव अ गुड पोटेन्शियल. सो लेट अस व्हेंचर इन टू हेल्मेट्स बिझनेस. And to start that, we had no funds, and without funds, it was not possible.
But my mother dared and she gave her jewelry to hypothecate and take some loan and start the business. बरं. तर आईने तेवढं कॉपरेट केलं होतं. पुष्कळ तिच्या भावाने वगैरे सांगितलं की इन युअर ओल्ड एज व्हॉट विल यू डू इफ यू लूज एव्हरीथिंग व्हॉट यू हॅव टुडे. बट शी सेड लाईक इफ माय चिल्ड्रन आर गोइंग टू लूज एव्हरीथिंग नाव वॉज द यूज ऑफ दॅट ओल्ड एज ऑल्सो. बरोबर. सो त्याच्याने तिनं आम्हाला थोडं ज्वेलरी वगैरे होती ते ऑफकोर्स नॉट टू मच बट व्हॉट एव्हर लिटल फंड्स वी हॅड वी स्टार्टेड अ फॅक्टरी. बरं. मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी तुम्ही सुरू केली. हेल्मेट. मॅन्युफॅक्चरिंग चालू केलंय हेल्मेटचं अंडर द ब्रँड नेम ऑफ हेड स्पोर्ट्सवेअर म्हणून एक कंपनी चालू केली. हेड स्पोर्ट्सवेअर. बट अनफॉर्च्युनेटली हेल्मेट कंपल्शन आलाच नाही. म्हणजे गव्हर्नमेंट हो हे गव्हर्नमेंट तेव्हापासून चालू आहे. ते अजूनही चालू आहे. 1989 म्हणजे पासून एव्हरी डे येतो जातो असं होतं. सर हेल्मेट सो आवर लाईफ हॅड ऑलरेडी कोलॅप्स बिफोर इट स्टार्टेड ओके. दिस इंडस्ट्री. बरं. नाही पण तो I had one thing in think this I had one vision कि helmets will sell one day and people will know its importance one fine day. बरं. But I had to wait for that time, and that time, I mean, the gas was going out to sustain also. There was another factory called Vega Helmets in Belgaum, and they were also struggling. So we decided instead of two people struggling, let us one person struggle. So I went and offered them, we will take over your company. बरं. It was a very difficult decision because you are already not doing well and you are adding another liability or another scope. म्हणजे एकच व्यवसाय आपला नीट चालत नाहीये, त्यात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणं किंवा तो विकत घेणं याचा विचार करणं जरा कठीण मी असेल. एवढा विचार केला की ते दोन्ही फॅक्टरीमधले जर थोडे ओव्हरहेड्स कमी केले आणि थोडे एक्झिस्टिंग मार्केटमध्ये केले तर ॲटलिस्ट विल बी इन स्मॉल प्रॉफिट इफ नॉट लॉस बोथ ऑफ अस. बरोबर. So hence in 1991 we took over Vega Helmets बरं. and we started. At that time another blow was in 1991 October we bought this company. But that time one state was compulsory, that is Karnataka, that is our own state. ओके. So Karnataka had enough market for us to produce that much without competition and sustain. That was the goal. ओके. But we bought on October 31st, 1991 and on 1st December government announced there is no compulsion of helmet in Karnataka also. ओ. So another blow. And that was a very, what you call, big blow mentally. And we were three brothers. My youngest brother was also 17, he was doing college. They were helping me in business and college both. ओके. Brothers were doing, but we all were thinking on same lines. So we said, there is huge market, let us explore outside market and all, we start doing it. Hence, there was no discouragement from my brothers, otherwise we would have collapsed in that time. एक्झॅक्टली. So we all stood by. This very important decision was, my brothers stood by with my decision, although it was not looking good, glory at that time. But because of that decision, we continue hanging around there. ओके. Till 1993, things went on deteriorating. 93 मध्ये we took a decision that I'll go to Bangalore. ओके. I just want to tell this story because the thinking process how it was. बँगलोरला जायचं कारण हे होतं की we will stay, there will be overheads of 25,000 rupees, but if we buy raw materials and put it in the bus in the evening and next day morning it comes, we'll produce enough helmets that we can make 50,000 rupees profit at least. ओके. So with that intention, we went to Bangalore, and that was another good decision. Like what had happened in 2 years before, that after we took our company, compulsion went 2 years. Here we took the Bangalore factory, office. Within 15 days, helmet was made again compulsory in Karnataka. ओके. तुम्ही फॅक्टरी घेतल्यानंतर नाही, बेंगलोरला मी शिफ्ट झाल्यानंतर बेळगावला शिफ्ट झाल्यानंतर आणि मग तो ऍक्ट फायनल. फॅक्टरी घेतल्यानंतर तर कंपल्शन गेला होता. बरं. पण तो त्यावेळी म्हणजे तरतूद झाली होती पण त्याचा अंमलबजावणी झाली नव्हती असं काहीतरी होतं. कंपल्शन गेलं होतं ना, मग 93 ला परत कंपल्सरी केलं गव्हर्नमेंट. बरं. And that compulsion was only for 10 days. We took the factory, that compulsion was only for 10 days, again that compulsion made. But in those 10 days, people had a confidence that the dealers
वगैरे आमच्याकडे कॉन्फिडन्स होऊन त्यांनी जेवढे ऍडव्हान्स अमाऊंट दिले होते तर एक थोडंसं इंजिन म्हणजे स्टीम आलं होतं कंपनीमध्ये की ऍटलीस्ट समथिंग विल गो. सो द कंपल्शन डिडंट कम थ्रू. Dealers supported, saying that, okay, you don't pay us money back. Eventually, we'll take the helmets or something like that. ओके. Then slowly, exports orders. Then we've started participating in the exhibition. See, one thing is that we made very good helmets, the best helmets in India. The Actually. quality was the best. People always told, helmet is the, I mean, people had not seen such helmets in India because they had just generic helmets. Who Delhi people, I mean, the biggest helmet manufacturers were from Delhi and Faridabad. Entire India, other than Delhi, we were the only manufacturer. Oh. So, and competing with Delhi people is very difficult because their aggression, their commitments, and everything is different. So we made good helmets. But then after this compulsion had gone, we had one good market we created was Pune. See, Pune basically, the people of Pune are very disciplined. The Brahmin community who is very disciplined. They ask their children and all to wear helmet. So there was a sale. Compared to many cities in India, except Delhi was compulsory all the time, there we couldn't market. There was no entry. Even today there is no entry to compare to other places. Because their terms and all, it is difficult to market there. I mean, we are successful marketing all over the world, but not in Delhi. So, even today. So, Delhi was out of question. So, two good markets we found at that time. One was Pune, where people wore helmet, parents wore helmet, Actually. they told children wear helmet. Other than Pune, the basic statement of father whose children is around ज्यांची मुलं 17-18 वर्षाचे आहेत आणि ज्यांनी आता उद्या गाडी घेणार आहेत आणि त्यांनी मोटरसायकल चालवून त्यांच्या समोर सुद्धा स्टेटमेंट करायचं आहे का रे ते हेल्मेट घालतात डोकेदुखी ते कोण घेऊन फिरणार. बरोबर. सो सच स्टेटमेंट्स व्हेन पीपल वर मेकिंग इन फ्रंट ऑफ देअर चिल्ड्रन इट वॉज व्हेरी डिस्टर्बिंग यू नो. I mean, as a manufacturer it is disturbing, but now people will not talk. There's an education. In those days there was education and parents were not there. So we were living in that kind of society with this product. ओके. म्हणजे त्यावेळी पुण्यामध्ये मार्केट पोटेन्शियल होतं हे तुम्हाला त्यावेळी कळलं Yes. होतं. मला वाटतं त्याची कारण दोन वेगवेगळी कारण आहेत. एक तर ते शिस्तबद्ध असतात हे सर म्हणाले, कारण 1 ते 4 ते झोपतात. आणि दुसरं कारण की हेल्मेट कंपल्सरी का, तर मागे नेमकी आज कोण गर्लफ्रेंड बसली ते दिसू नये. ही नक्की 2 कारण आहेत. मी सांगतो तुम्हाला सर. तो दुसरा कारण तो आमचा हैदराबादला तसं होतं मार्केट. बघा, हैदराबादमध्ये कोणी हेल्मेट घ्यायला आलं तर फक्त एकच मॉडेल, एकच कलर, ब्लॅक हेल्मेट विथ ब्लॅक वायझर, अँड वन पर्सन इज टू बाय 2 helmets. One for himself and one for his girlfriend. Nobody should see his face. And this survived us. ऍक्च्युअली म्हणजे व्हॅलेंटाईन्स डेला पण हल्ली आम्ही आता पुण्यात हेल्मेट गिफ्ट करतो. त्याचा उपयोग होतो वर्षभर. Somehow we managed till 96, 97. But the market, another problem was because we were good quality, we were priced higher. बरोबर. की साधी हेल्मेटमध्ये आपल्याला हेल्मेट म्हणून दिसते पण तसं राहत नाही. हेल्मेट हॅज टू सेव्ह समवन्स लाईफ. द पर्पज इज दॅट. ओके. And our quality was that even if my son wants to wear a helmet, he can pick up any helmet from the factory. It's not that I have to make a special helmet for my son. करेक्ट. So that is what we were quality conscious. And then that is how we started our helmet industry. From 20 helmets when we took over and 15 helmets, we were making 30-35 helmets a day's production. Today we are making 12,000 helmets a day. क्या बात आहे. म्हणजे 20 हेल्मेट पासून 12,000 हेल्मेट पर डे मॅन्युफॅक्चरिंग करणं हा In fact, खरंच. our target for 2017 was 20,000 helmets a day and to be the world's largest helmet manufacturer. क्या बात. But unfortunately, last May 2016, there was a fire in one of our factory and where entire factory was burnt ओ. in Uttarakhand. Oh. Hence,
our plan has been postponed by 1 year, but we will be definitely world's largest helmet manufacturer क्या बात. by 2018. आपण जे सारखं कालपासून म्हणतोय की ती जिद्द असावी लागते किंवा ते 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 ध्येय असावं लागतं, ते कदाचित अशा पद्धतीची संकट आल्यानंतर सुद्धा ते ध्येय गाठण्यासाठी पुढे जाणं काय असतं ते सरांच्या उदाहरणाकडनं आपल्याला बघायला मिळतं. सर पुढे. तर बेसिकली कोणताही बिझनेस असतो तो जस्ट बिकॉज स्टार्टिंगला चांगलं चालत नाही म्हणून फारशी लोक ते गिव्ह अप करतात. आणि वी वर स्ट्रगलिंग सो मच की इवन देर वॉज नो फंड्स टू ब्रिंग इन होम फॉर राशन. ओके. That is the difficult times we have seen. But we were very confident that, okay, you buy today less. Tomorrow we will be through with all the problem. तर त्याच बिझनेसमध्ये कुठल्याही बिझनेस एक सायकल असणारच. आपण कुठल्या याच्यात एंटर करतो त्याच्यावरती डिपेंड. बरोबर. मे बी वी वर टू अर्ली फॉर द क्वालिटी और वॉट एव्हर इट इज. तर ज्या सायकल कम्प्लीट करेस तो पण आम्ही जर राहिलो ना तर तो बिझनेसमध्ये आपण सक्सेस होऊ शकत नाही. अनदर थिंग इज किती टेक्निकल नॉलेज असू दे, किती मार्केटिंग नॉलेज असू दे, किती फायनान्स असू दे, आपल्याला काय ग्रो करते तर आपला ॲटिट्यूड ग्रो करतो. आपला ॲटिट्यूड. आज डीलर्स लव टू डू बिझनेस विथ अस. बरोबर. दे हॅव अल्टरनेटिव्ह हेल्मेट्स टू सेल. बरोबर. बट दे विल लाईक टू सेल आवर हेल्मेट बिकॉज ऑफ आवर रिलेशन विथ देम. So whatever relation you maintain, see, end of the day, consumer is a king. Your dealer is very important. Dealer जर सांगितलं तुम्हाला आता हेल्मेट पहिल्यासारखी राहिली नाही वेगा, तर इमिजिएटली कस्टमरचा माइंड चेंज होतो. बरं. इट इज हिज लॉयल्टी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. अँड लॉयल्टी इज नॉट ओनली विथ दी कस्टमर, इवन सप्लायर्स. In your bad time, suppliers will help you. Your people, your employees, all play a very important role in your success. पण मग तुम्ही ज्यावेळी व्यवसाय सुरू केला होता तुमच्या बिगिनिंगला, त्यावेळी असं आम्हाला लक्षात आलं होतं की काहीतरी एक 500-600 स्क्वेअर फुटाची जागा होती छोटीशी, आणि आता ती काहीतरी 3.5 लाख स्क्वेअर फुटापर्यंत पोहोचली आहे. ही एवढी सगळी घोडदौड चालू असताना किंवा यशाचा प्रवास चालू असताना टीम वर्कचा किती उपयोग झाला, किंवा आता तुमच्याकडे किती टीम आहे आणि ते कसे काम करतात, तर त्यांच्याशी तुम्ही कसं कम्युनिकेट करत असता, कारण त्यांना इन्स्पायर करणं रोज गरजेचं असतं. 600 स्क्वेअर फीटापासून आम्ही स्टार्ट केलं होतं लहानसं शेड. करेक्ट. आणि बिझनेस एव्हरी इयर वी हॅड टू चेंज फॅक्टरीज. एवढे पैसे नव्हते की खरेदी करू शकतो, एवढे बी पैसे नव्हते की मोठी जागा घेऊ शकतो. अगदी बरोबर. तर टुरिंग थिएटर सगळं, आज इथं एक फॅक्टरी झाली, परत ती चेंज करायची, मोठी जागा घ्यायची, अशी आम्ही 6-7 फॅक्टरी 5-6 वर्षात बदलले होते त्यावेळेला. बापरे. देन आम्ही रिअलाइज केलं की आपल्याला स्वतःची फॅक्टरी केली पाहिजे, आणि तिथून आम्ही स्टार्ट केलं. स्टार्टिंगला आमच्याकडे 20-25 लोकांपासून आम्ही स्टार्ट करत आज आमच्याकडे 1000+ लोक आहेत कामाला. 1000 पीपल वी आर वर्किंग टुगेदर. अँड there are many. Out of those 20 people, at least 8 to 10 people from those days till date they are with us. So big contribution to them, their dedication also. मग तुम्ही जसं म्हणालात की तुमचे 3 लहान भावंड होती, लहान भाऊ होते, त्यांनी पण या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला सहकार्य हो, केलं? they are. आम्ही सगळे मिळूनच काम केलं. And they always stood by us and everybody took the responsibilities. तर एक भाऊ R&D मध्ये स्पेशलिस्ट झाला. बरं. So today Vega has infrastructure of concept पासून स्वतःचं डिझायनिंग, CAD/CAM पासून प्रोटोटायपिंग टू मोल्ड मेकिंग. ओके. मोल्ड मेकिंग पासून आम्ही सगळं कमी करतो. सो वन ब्रदर वॉज स्पेशलाइज्ड इन प्रोडक्शन. आय वॉज लुकिंग आफ्टर फायनान्स अँड बिझनेस एक्सपेन्शन. पण मग तुम्ही आता एवढ्या व्याप हा जो 89 तुम्ही म्हणालात ना, 89 सालापासून तुम्ही या व्यवसायामध्ये उडी घेतलीत आणि तो यशस्वीरित्या इथपर्यंत आणला आहे. मला सांगा, 89 साली तुमचं लग्न झालं होतं? करेक्ट. बरोबर ना? 89 साली नवीन लग्न झालेलं वय वर्ष 24-25चा काळ असतो. त्यावेळी व्यवसायाचे एवढे प्रेशर्स तुमच्यावर होते की हा बिझनेस मोठा करायचा आहे, तो कसा सक्सेसफुल करायचा आहे, त्याचा परिणाम फॅमिली लाईफवर झाला कधी, किंवा
फॅमिलीमधनं सपोर्ट मिळत गेला? ॲक्च्युली एंड ऑफ द डे फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळेच इथपर्यंत येतोय माणूस. बिकॉज देर वॉज नो अनड्यू डिमांड फ्रॉम माय वाईफ. लेटर ऑन 91मध्ये माझ्या दुसऱ्या भावाचं झालं, तिच्याही बायकोने तेवढंच कोऑपरेट केलं जेवढे माझ्या बायकोने केले. ओके. आणि 96मध्ये सगळ्या धाकट्या भावाचं लग्न झालं. आणि वी कुंट एफोर्ड टू मच शॉपिंग फॉर देम. ज्यावेळेस त्यांचे बाकीचे सिस्टर्स वगैरे शॉपिंग करतात तर त्यांचे कधी डिमांड असे नव्हते. तो मेंटल प्रेशर नव्हता. आम्ही सकाळी 7:30 वाजल्यापासून डिस्कशनला चालू करायचं ब्रदर्स, बापरे. रात्री 1, 1:30, 2 पर्यंत त्याला कधी आम्हाला कधी टाइमच नव्हता. बाप. त्यामुळे देर वॉज नथिंग कॉल्ड पर्सनल फॅमिली लाईफ, बट देन जॉईंट फॅमिली एव्हरीबडी टू एन्जॉय. आणि लेट मी टेल यू वन थिंग, आमच्याला कुठल्याही दिवसाचं मला रिग्रेट नाही आहे. आम्ही हसत खेळत एन्जॉय करत प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, प्रॉब्लेम्स येत गेले. प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळणार, बरोबर. पण ती टाइम विल डिसाइड व्हेन दॅट ऑपॉर्च्युनिटी विल कम. ट्रू. मला आजच गाडी पाहिजे, मला आजच बंगला पाहिजे आणि मला आजच हे सगळं पाहिजे म्हणता होणार नाही. एक दिवस मिळणार, त्याची वेट केलं पाहिजे आणि वी वेटेड. सो टुडे विथ गॉड्स ग्रेस, lot of people say you have achieved so much in business and all. I think I achieved more than business is the family structure what we have. ओके. The way we brothers, their children and all we stay. And that is, ते आमचे सक्सेस जास्ती वाटतं आम्हाला. आणि इनफॅक्ट इथे पुष्कळचे यंग लोक आहेत, त्यांनी आपापले बिझनेस उद्या चालू करतील. आय थिंक सर्वात मोठं इम्पॉर्टंट आहे, फर्स्ट वी हॅव टू हॅव हार्ट ऑफ समबडी एल्सिस सक्सेस. तुमचे फ्रेंड्स, ब्रदर्स, कझन्स वगैरे, जर तुम्ही त्याच्या सक्सेसबद्दल ज्या वेळेला विचार कराल तरच तुमचा सक्सेस येणार. आणि यू शुड ऑलवेज कीप डिस्कसिंग युअर प्लॅन्स विथ अदर्स. कदाचित तुमच्या एजमध्ये तुम्ही जे बोलताय ते फार मोठं वाटेल लोकांना. बरोबर. कोणीतरी सांगेल, तुमचा मित्र तुमचे चेष्टा बी करेल, काय रे फार मोठा लागून गेलास, एवढ्या काय मोठ्या गोष्टी करतोस, किंवा तो एक अंबानीचा आपल्या गल्लीतला, असं सुद्धा बोलतील. बोलतात ऑलरेडी. तर त्याच्याबद्दल विचार करायचा नाही जास्ती. आय थिंक वन डे युअर शुड बी सक्सेसफुल. आणि प्रत्येक माणसाने आपला एक बिझनेस ट्राय केला पाहिजे. सक्सेस येणारच. आणि जरी नाही आलं फॉर सम रिझन, देर आर सम फेलियर्स ऑल्सो इन लाईफ. आणि जर फेल झालं तरी काय, वी शुड नॉट फील बॅड अबाउट एनिथिंग. ॲटलीस्ट यू ट्रायड, देन मेनी पीपल डिडंट इव्हन ट्राय. ऍक्च्युली बेसिकली ते फारसे लोक स्मॉल टाउनमध्ये स्पेशली, वी हॅव गॉट मोर ऑपॉर्च्युनिटीज इन स्मॉलर टाउन. वी हॅव मोर नंबर ऑफ आवर्स. वी डोंट वेस्ट टाइम इन ट्रॅव्हलिंग. इफ यू सी पॉझिटिव्ह साइड ऑफ स्मॉल टाउन्स ऑफ बेलगाम, कोल्हापूर और कमिंग फ्रॉम नियर बाय, एज्युकेशन आपलं काय कमी नाही आहे. वी आर इक्वली एज्युकेटेड देन एनी अदर. असं नाही की बॉम्बेच्या लोकांना काही स्पेशल सिलेबस आहे आणि त्यांनी काही जास्ती शिकतात आमच्यापेक्षा, असं काही नाही. बरोबर. बरोबर. आणि द ओनली डिफरन्स ऑफ स्मॉल टाउन अँड बिग टाउन इज, तिथं कोण तुम्हाला बॉदर करत येत नाही. आम्ही लहान लहान गोष्टी नेबरहूडच्या बॉदरेशनमध्ये, तो बाजूचा काय बोलेल, उद्या मी सक्सेस झालो नाही तर काय बोलेल, ह्या गोष्टीमुळे आम्ही पुढे पाऊल ठेवत नाही आहे. आता हा जर आम्ही डोक्यातनं काढला तर आम्ही तोच केलं. खरं सांगायचं म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये, बिझनेसमध्ये काही आमच्या लोकांनी म्हटलं, अरे हेल्मेट काय बिझनेस काय करायचं, आपण कसे लोक आहे, आपले लेवल काय आहे. तर आपलं ज्या बिझनेसमध्ये तुम्ही जाणार त्याचं विजन तुमच्याकडे असणार, माझ्याकडे बी नसणार. बरोबर. तुम्हाला इफ यू आर डुईंग समथिंग बिकॉज यू हॅव गॉट समथिंग थॉट प्रोसेसने तुम्हाला तो विचार असतो. ऍक्च्युली however successful or failure I am, I cannot decide your vision. I cannot comment on it. पण आपल्याला घाबरायला नाही पाहिजे. असं सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे, घाबरायला नाही पाहिजे. घाबरायचं असेल तर स्वतःच्या बिझनेससाठी घाबरून, म्हणजे यू टेक केअर ऑफ युअर बिझनेस बट नॉट द पीपल. आय डोंट फील वी शुड केअर ऑफ द पीपल ॲज फार एज बिझनेस इज कन्सर्न. पर्सनल लाईफ यू हॅव टू टेक केअर ऑफ सोसायटी. बरोबर. पण बिझनेसमध्ये सक्सेस किंवा फेल, आज मी फेल झालो असं तर आय वुड हॅव बीन प्राऊड की आय ट्राईड माय बेस्ट. बिझनेसचं सायकल आहे, अप अँड डाऊन लाईफमध्ये होत असणार. बट वी शुड कीप डुईंग, कीप कॅल्क्युलेटिंग अँड कीप डुईंग. रिस्क तर घ्यावं लागेल थोडं बहुत. नाही, रिस्क घ्यावी लागेल, हा अत्यंत करेक्ट मुद्दा तुम्ही सांगितलात. मला सांगा, तुम्ही हा व्यवसाय जेव्हा सुरू केला त्यावेळी एक सुदैवानं म्हणा किंवा तुम्हाला एक ट्रिगर पॉईंट होता, ते म्हणजे गव्हर्नमेंटनी काढलेला तो GR की हेल्मेट कंपल्सरी आता वापरायला हवा. तर हेल्मेट कंपल्शन हा ट्रिगर पॉईंट तुम्हाला सापडला आणि तुम्हाला व्यवसायाची कॉन्सेप्ट सुचली, असं मी म्हणेल. तो ट्रिगर पॉईंट होता. ठीक आहे.
आजच्या काळामध्ये अशा असंख्य तरुणांना कदाचित व्यवसाय करायची इच्छा असते, पण तो ट्रिगर पॉइंट सापडत नाही. अशा वेळी काय करायला हवं? त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? नाही हे असे पुष्कळ ट्रिगर पॉइंट्स आहेत. सो मेनी कॉन्सेप्ट आहेत. काही लोक म्हणत होते, म्हणजे ज्यावेळेला आम्ही कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला असं वाटायचं होतं, अरे 25 वर्षापूर्वीची पुष्कळ अपॉर्च्युनिटी होती, त्यामुळे ते अंबानी झाले, त्यामुळे त्यांनी टाटा झाले, त्यांनी बिर्ला झाले. पण आम्ही आमच्या बर्थ नंतर त्यांच्यापेक्षा मोठे लोक झाले. बिलगेट झाला, ऍपल झाले, पुष्कळचे होतात. आणि देर आर लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहेत, इव्हन इंडस्ट्रीजमध्ये आहेत. पण काही नॉर्म्स आहेत, प्रत्येक माणसाला फॉलो केलं पाहिजे. सिन्सिअरिटी, ऑनेस्टी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. थोडं पेशन्स पाहिजे, टाइम लागणार. कुठेही ओव्हरनाईट सक्सेस येणार नाही आहे. बट इफ यू आर कॉन्फिडंट दॅट सक्सेस विल कम. ओके. आता काही लोकांना, आय हॅव सीन पीपल वेअर दे हॅव फेल्ड, की थोडंसं बिझनेस स्टार्ट केलं, कार घेतले, समथिंग एल्स दे परचेस्ड, and they invest their time, energy in showing off other things which is not really important to them. You calculate, you buy best of cars. I mean, end of the day, why you want to live and work? तुम्हाला बेस्ट गाडी पाहिजे, चांगलं घर पाहिजे, चांगले सोसायटीमध्ये अब्रॉड फिरायला पाहिजे, पण त्याला टाइम दिला पाहिजे. एका रातोरात सगळं करायचं नाही. आणि तुम्ही गाडी घेतला म्हणून मी गाडी घ्यायचं ज्या दिवशी मनात आलं, दॅट इज अवर फर्स्ट स्टेप ऑफ फेलियर. आय वॉन्ट टू बाय कार इफ इट इज ओनली फॉर माय सेल्फ. हो, म्हणजे ईर्ष्या मनात कुठली न ठेवता तुम्ही खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये उतरायला हवं, असं सरांचं म्हणणं आहे. पण मग आजच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही जे 89 साली एफर्ट्स घेतले होते, तसेच एफर्ट्स घेऊन सुद्धा उत्तम व्यावसायिक होता येईल, बिझनेसमॅन होता येईल. इनफॅक्ट जास्ती अपॉर्च्युनिटी याच्या पुढे. बरं, पण कॉम्पिटिशन मला खूप हे वाढली असं नाही वाटत? कॉम्पिटिशन असेल तरी मार्केटवर मोठं आहे ना. बरं. थिंग्स आर वर्किंग आउट, बिझनेस इज ग्रोईंग. ज्याला आम्ही 89 मध्ये आमच्याकडे मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हता, सो मेनी लॅक ऑफ फॅसिलिटीज होते. टुडे देर इज सो मच ऑफ. आज बघता बघता एक मोठं ग्रुप तयार होतो. बरोबर. आता तुम्हाला काही एक पाहिजे असते गोष्ट, तर तुम्ही एका ग्रुपमध्ये घालता, मला बेळगाव ही आयटम कुठं मिळेल, तर तुमच्या 30-40 लोकांमध्ये तुम्हाला कोणतरी एक माणूस सांगतोय की इथं मिळते म्हणून. बरोबर. इन्फॉर्मेशन इज अवेलेबल सो मच. आम्हाला एक, आय मीन दॅट टाइम इट वॉज सो स्ट्रगल की एक गोष्ट पाहिजे तर आम्ही वी हॅव टू गो टू दिल्ली. तर गल्ली गल्लीमध्ये फिरायचं, शोधायचं हे आयटम आहे का तुमच्याकडे विचारत. बापरे, बापरे. आणि त्या ह्याच्यापाने आम्ही अर्ध जीवन तर आम्ही ट्रेन आणि बसेसमध्ये काढले, ट्रॅव्हलिंग करत. म्हणजे त्यावेळी सोर्सेस नव्हते, इन्फॉर्मेशन नव्हती, तरीही तुम्ही या पद्धतीनं व्यवसाय केला आणि यश संपादन केलं. त्या मानाने आजच्या काळामध्ये जिद्द होती काय तर करायची. हां, हां. ती जिद्द पाहिजेच प्रत्येक माणसाला. जिद्द असेल तरच होणार. जिद्द असणं गरजेचं आहे. हा खरंच अत्यंत उत्तम संदेश आहे असं म्हणायला हरकत नाही. मला सांगा, लोकांचं आयुष्य वाचवण्यासाठीचं हे प्रॉडक्ट तुम्ही निर्माण केलं, काय फीडबॅक येतात का हो? कस्टमर्स सांगतात, बोलतात येऊन की धन्यवाद देतात, थँक्स म्हणतात की तुमच्या या प्रॉडक्टमुळे आम्हाला हेल्प झाली? पुष्कळ. काय सांगतात लोक? कोणी मिठाई पाठवतो, कोणी ईमेल पाठवतात, येऊन सांगतात. अँड वी फील सो हॅपी की आपल्यामुळे कोणाची लाईफ वाचली. तर त्यांनी सोशल मीडियावरती अपलोड करतात, फेसबुकवरती अपलोड करतात की आय हॅव मेट विथ अन ऍक्सिडेंट अँड आय वॉज वेअरिंग वेगा हेल्मेट. आय मीन कॉम्पिटिटरचे हेल्मेट सुद्धा त्यांचे लाईफ वाचवलेले आहेत, असं नाही की आमचेच वाचवलेले आहेत. बट वी फील व्हेरी प्राऊड वेन वी फील की कोणाचं लाईफ वाचलं तर. म्हणजे आपण कोणाचं तरी आयुष्य वाचवतो हे समाधान वेगळं, यशापेक्षाही ते जास्त मोठं समाधान आहे असं वाटतं. सर्वात मोठं समाधान तोच ना, आमच्यामुळे कोणाचं लाईफ वाचणं. नथिंग कॅन बी बेटर देन दॅट. पण मग हा जो मुद्दा आहे या व्यवसायामध्ये किंवा या प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, की आपण असं प्रॉडक्ट निर्माण करावं किंवा असं प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करावं, हा विचार जेणेकरून असंख्य भारतीय किंवा तमाम लोकांचं जीव वाचवण्याचं साधन म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल, हा विचार 89 साली किंवा 85 साली आला होता डोक्यात? डेफिनेटली होतात की आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये, आमच्या घरात ज्यावेळेला मी इंडस्ट्री चालू केली तेव्हा ते सांगितलं होतं की ह्या बिझनेसमध्ये कमीत कमी लोकांचे लाईफ तरी वाचेल म्हणून. आणि हा विचार तुम्ही यशस्वीरित्या आतापर्यंत पोहोचवलेला आहे. आता मला सांगा, व्यवसाय यशस्वी झाल्यानंतर किंवा आपलं प्रॉडक्ट हे बाजारामध्ये खणखणीत नाण्यासारखं वाचतं हे कळाल्यानंतर
ते यशस्वीरित्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा खूप एफर्ट्स घ्यावे लागत असतील. म्हणजे मार्केटिंग असेल, ॲडव्हर्टायझिंग असेल, त्यांचं डीलर्स किंवा डिस्ट्रीब्युटर्सचं नेटवर्किंग असेल, यासाठी किती कष्ट घेणं गरजेचं आहे? नाही, मार्केटिंग तर आहेच. तेच म्हणतं, मार्केटिंग डीलर्स अपॉइंटमेंट करायचं, ते डीलर्स बरोबर तुम्ही कसे रिलेशन मेंटेन करताय, हां. त्यांना प्रॉपर डिस्काउंट स्ट्रक्चर त्यांच्या बरोबर, म्हणजे ते शेवटी एंड ऑफ द डे सगळेजण बिझनेस पैसे कमवण्याकरिताच आहेत. प्रत्येकाची म्हणजे ते तुमचं प्राइसिंग ऑफ प्रोडक्ट सुद्धा एवढं पाहिजे, परफेक्ट पाहिजे की consumer should feel it is at a reasonable price. Dealer should feel that he has got enough margin. And as a manufacturer, I should also think की मला तेवढं बरोबर कॉस्ट पाहिजे आहे. पण इव्हेंच्युअली आम्ही काय प्रॅक्टिस करत गेलो की परचेस पॉवर जशी वाढत गेली लोकांची, वी स्टार्टेड पुटिंग हेल्मेट ॲज मोर ऑफ अ फॅशन प्रोडक्ट देन सेफ्टी प्रोडक्ट. सेफ्टी तर आहेच. आज मार्केट जरी कंपल्शन असेल, तिथे कित्येक जण बसलेले असतात, त्यांच्याकडे हेल्मेट असेलच, काही ना काय करेल. कशाला घेतले असतील, त्यांचे आई बाबा वडील सांगितले असतील, तुला जर गाडी घ्यायची असेल तर हेल्मेट घे. तो घालतोय नाही घालतोय एक गोष्ट वेगळा आहे, पण ते हेल्मेट घेतो. पण माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की हेल्मेट, मी काही 2-3 एक्झाम्पल देतो की आमचे चांगला मित्र आपल्या मुलासाठी हेल्मेट घ्यायला आला होता आणि आजही तो एवढं पॅशननी आमच्याकडे आला, घेतला हेल्मेट मुलासाठी आणि त्याला स्पेशल डिझाईन करून पाहिजे होतं. आम्ही त्याच्यासाठी डिझाईन सुद्धा करून गेले. 5-7 दिवस तो वेट केला हेल्मेटसाठी. ऑफकोर्स त्यावेळेला कर्नाटका कंपल्सरी येणार होतं म्हणून घेतला होता. पण त्याच्या वडिलांना भयंकर पाहिजे की नाही, त्याला चांगली हेल्मेट दे, चांगली. मी हेल्मेट आम्ही बनवतो, चांगलीच बनवतो, त्यासाठी डिझाईनिंग करून देतो. तो एक्झॅक्टली तो हेल्मेट घेतला आहे. मी पर्सनली त्याला अटेंड केलं होतं. आफ्टर 15 days हा मुलगा विदाउट हेल्मेट फुल स्पीडमध्ये स्टंट करायला जाऊन डोक्यावरती आपटून तो वारला. तो बापरे. अँड इट्स सच अ सॅड. म्हणजे तो क्षण ज्याला आठवतो आम्हाला, आय फील बॅड. कारण म्हणून मी ज्याला आमच्या तिथं रिटेल काउंटर आहे फॅक्टरीमध्ये, पुष्कळ त्या पेरेंट्स बरोबरच येतात, मुली किंवा आईबाबावर. तर मी थांबतो तिथं, त्यांना सांगतो तुम्ही आईबाबांचे पैसे वेस्ट करू नका हेल्मेट घेऊन. जर तुम्ही घालत नसाल तर त्यांनी प्रेशरमध्ये घेऊ नका. बरोबर. इफ यू आर गोइंग टू वेअर द हेल्मेट, यू बाय. की your parents expect you to wear a helmet because you will save, and there are many people you have saved life. अनेक एक्झाम्पल देतो. आय मीन आय फील व्हेरी बॅड फॉर माय सेल्फ ऑल्सो. पूर्वी टेलिफोन लाईन्स घरी मिळत नव्हते. म्हणजे BSNL आपण अप्लाय करायचं, मग त्यांनी 6 महिने वर्षभरानंतर तुझ्याकडे लाईन यायची. लाईन आल्यानंतर तो लाईनमन काहीतरी पैसे खाण्यासाठी तुम्हाला लवकर परत द्यायचा नाही. तो एक लाईनमन होता, आमच्याकडे टेलिफोन लाईन यायचा, तो टेलिफोन कनेक्ट करायचा, बरं, फोन टेस्टिंग चालू आहे म्हणून, आणि परत बंद करायचा आणि कनेक्शन देत नव्हता. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, दिल्यानंतर एनिवे आय गॉट कंप्लेंट. अँड त्याकडे त्याला पैसे जे द्यायचे त्याला तो 500-1000 रुपये घ्यायचे, त्याला दिले होते त्याला. तो दिल्यानंतर मला तो 8 दिवस मला एवढे त्याच्यावरती राग आला होता त्या माणसावरती, कारण घरी एवढे इनकन्व्हिनियन्स विदाउट फोन. वी हॅड जस्ट शिफ्टेड टू अनदर हाऊस. तो फोन दिला नव्हता. मग तो एक दिवस सकाळी आला माझ्याकडे. मला म्हणाला की मला एक हेल्मेट द्या. म्हटलं नाही देत हेल्मेट, जा म्हटलं त्याला. साहेब द्या म्हणा लागला हेल्मेट. म्हणजे नाही, म्हटलं तुम्हाला त्रास द्यायचा, मी हेल्मेट देत नाही, तुला पाहिजे विकत घेऊ. आणि ऍक्च्युली तो संध्याकाळी 7-7:15 नंतर आला होता फॅक्टरीचा. नाही आता बंद झालेली फॅक्टरी, तो उद्या देतो म्हटलं त्याला. तसं 7-7:15 नंतर देतो म्हणून. तो दुसऱ्या दिवशी आला नाही. 15 दिवसानंतर आला. पूर्ण त्याचं तोंड वगैरे सगळं फुटलेलं होतं. अँड आय फेल्ट व्हेरी बॅड की माझा राग कुठलाही असो असता, मी हेल्मेट व्यवसायामध्ये असेल, मी त्याला हेल्मेट द्यायलाच पाहिजे होते. त्याचं माझं पर्सनल इज डिफरंट, बट वेन समबडी कम्स टू बाय हेल्मेट, आय शुड हॅव गिव्हन हिम. तो वाचला हे गोष्ट वेगळा आहे, पण ही वॉज बॅडली. आणि जी हेल्मेट जर मी दिली असती त्याला, ते एवढं. पण त्या दिवशीपासनं जर संध्याकाळी ऑफिस जरी बंद असेल आणि कोणी जरी हेल्मेट घ्यायला असेल, आम्ही कोणी असेल, त्याला म्हणतो तू घेऊन जा एक हेल्मेट, वापरून ये, आल्यानंतर तू पाहिजे तर एक्सचेंज कर हेल्मेट आणि घेऊन जा. वी डोंट इव्हन चार्ज हिम. तसंच त्याला द्यायचं. म्हणजे ऍटलीस्ट दॅट गिल्ट वी विल नॉट लिव्ह विथ. तर पुष्कळचे लोक मला म्हणतात, आणि काय म्हणतात, तो उद्या आला नाही, कुठेतरी जगेल तरी तो जाऊन. दॅट इज व्हॉट माय ॲटिट्यूड इज. तर मला वाटतं खरं तर हे प्रॉडक्ट उत्तम आहे. अत्यंत हिरिरीनं आणि धडाडीनं त्यांनी 85 साली हा व्यवसाय करण्याचं ठरवलं. एक
टेक्स्टाईल सारखा व्यवसाय बंद पडतो, 3 लहान भावंडांचं शिक्षण थांबतं. हे सगळं बघून झाल्यानंतर यातून सुद्धा असं काहीतरी एक कॉन्सेप्ट सुचणं की ज्यामध्ये समोरच्याच माणसाचा कायम विचार केला गेला आहे, तो विचार यांनी सातत्यानं गेली 3 दशकं केला असं म्हणायला हरकत नाही. जाता जाता सर एक शेवटचे 1-2 प्रश्न तुम्हाला मी तुम्हाला कोणाला काही प्रश्न आहेत सरांना विचारण्यासाठी असतील तर एक प्रश्न झाल्यानंतर मी तुम्हाला विचारायला देतो. आणखीन एक सांगतो, सगळ्या एक मिथ आहे, हेल्मेट उन्हाळ्यात गरम होतो, डोकं तापतो. हे रॉंग कॉन्सेप्ट आहे. इनफॅक्ट समवन ट्राय युझिंग 5 days, ओनली 5 days, आय टेल यू. हेल्मेट घेऊन 2 व्हीलर वापरा उन्हाळ्यामध्ये. 6th day यू विल नॉट एबल टू राईड बाईक विदाउट हेल्मेट. कारण तुम्हाला डस्ट येत नाही आणि हेल्मेट तुम्ही घालून थांबणार नाही आहे. चालवताना हवा येत असते आत, कधी गरम होत नाही. तुम्ही ठरवून कुठे हेल्मेट घालून थांबला तर गरम होणार आहे. बरोबर. आणि सेकंडली, हेल्मेट विल ऑलवेज सेव्ह युअर लाईफ. इट इज नो एवढे ट्रॅफिक आणि ह्याच्यात की काही गॅरंटी नाही की यू मस्ट बी अ बेस्ट रायडर. पण समोरचा कसं ड्राईव्ह करतो हे तुमच्या हातात नाही आहे. पीपल हॅव लॉस्ट लाईफ. समोर कुत्रा आला, डुक्कर आलं, त्यांना वाचवण्यात जाऊन स्वतः मेलेले सुद्धा लोकांचे पुष्कळचे एक्झाम्पल आहेत. बरोबर. And there is no control over animals, other people, and most of the people ride like an animals only. त्यांनी मध्ये येत असतात, कसे चालवतात. यंगस्टर्स तर कॉलेजमध्ये आमच्या बेळगावला तर तिथे हायवेवरती एवढे ॲक्सिडेंट्स आम्ही डे इन डे आउट बघतो. कॉलेजवाले कंपल्सरी करतात, हेल्मेट घेतात, समोर ठेवतात आणि चालवतात. दॅट इज नॉट राईट. म्हणजे हे करणं नक्कीच योग्य नाहीये. मला वाटतं की आपल्याकडे अशी एक पद्धत आहे की हेल्मेट विकत घेण्याची प्रथा आहे, प्रमाण आहे. जेव्हा कंपल्शन येतं, पुण्या मुंबईमध्ये मी बघितलंय ते. पण बऱ्याचदा हेल्मेट हे आपल्या सेफ्टीसाठी नाही तर 100 रुपये वाचवण्यासाठी घेतलं जातं. हे बरोबर आहे असं 100% पाहण्यात आलं? पुष्कळशे लोक की तसं कुठे त्या सिग्नलला पोलिसाची हुज्जत घाला आणि 100 रुपये द्या, त्यापेक्षा हेल्मेट घेतलेलं बरं. पण ती हेल्मेटची गरज प्रत्यक्षात कुठल्या कारणासाठी आहे ती ओळखून प्रत्येकानं त्याचा वापर करायला हवा असं मला वाटतं. शेवटचा एक प्रश्न सर तुम्हाला विचारतो. तुम्ही 2 व्हीलरवर फिरलायत का कधी? 2 व्हीलरवर फिरलाय? फिरले ना. हेल्मेट वापरली? खरं सांगू, आम्ही सुद्धा त्यावेळेला हेल्मेट वापरत नव्हतो. वापरत होता? नव्हता. हां. हेल्मेट कंपल्शन होतं. इवन वी वर लॅक ऑफ नॉलेज, पेरेंटल नॉलेज नव्हतं. आणि नंतरला टिल 2095 नंतर मी हेल्मेट वापरायला चालू केलो. आफ्टर 6 years ऑफ मी इन टू बिझनेस. पण तुम्ही कारण त्यावेळेला आमची हीच मेंटॅलिटी होती, इथून तिथपर्यंत जायचं आहे. इनफॅक्ट अनेक माझ्याकडे इन्सिडेंट असा आला होता की आमच्या एकट्याने गेला होता की त्याचे एक स्टोरी पाठवला होता त्याने आपली, की त्याच्या मामाला तो कधीच आयुष्यामध्ये विदाऊट हेल्मेट बघितलेलं नाही. कुठेही गेले तर त्यांनी हेल्मेट घालूनच जायचे. आणि एक दिवस फक्त कॉर्नर पण गेले तर त्यांनी पडले त्याच्यावर आणि पेमेंटवरती पडून त्यांची डेथ झालेली आहे. 25 years ही वॉज ऑलवेज ऑन अ हेल्मेट. आणि विदाऊट हेल्मेट ओनली अ स्मॉल डिस्टन्सवरती त्यांची डेथ व्हावी पुण्यामध्ये. आणि आमचे बेळगावला प्रोफेसर गाडगीळ म्हणून असतील, फारसे लोक बेळगावचे कनेक्टेड असतील तर त्यांनी ओळखत सुद्धा असतील. प्रोफेसर गाडगीळ GSS मध्ये होते, त्यांनी रिटायर झाले. दॅट पर्सन फ्रॉम आवर चाइल्डहुड वी हॅव सीन हिम वेअरिंग हेल्मेट. ज्यावेळेला आम्हाला हेल्मेट कधी बनवणार आम्ही विचार केला नाही. इवन टुडे ही वेअर्स अ हेल्मेट. त्यांनी कधी विदाऊट हेल्मेट घातलं नाही. त्यांचा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये कोमामध्ये 2 वर्ष गेला तो हेल्मेट नसल्यामुळे. आणि त्यांनी म्हणायचे की मी आयुष्यभर वापरलो, माझ्या मुलाला कित्येकदा सांगितलं, तो कधी ऐकला नाही. अँड फायनली ही रिकवर्ड. गुड. सो असे पुष्कळचे इन्सिडेंट. माय पर्पज इज नॉट टू मार्केट माय हेल्मेट. एक्झॅक्टली. पण त्याचा उद्देश काय आहे तो तुम्ही? उद्देश हा होता इथं की बिझनेस कॅन बी एक्सेल्ड. एनी बिझनेस कॅन बी एक्सेल्ड. कोण्याही अपॉर्च्युनिटी घेऊ शकता. यू शुड डेअर टू डू बिझनेस फर्स्ट. अँड वन्स यू डेअर यू विल डेफिनेटली अचीव्ह. क्या बात, क्या बात. कोणा तुम्ही विचारत होता काहीतरी? प्लीज. प्रश्न होता ना तिथे? हां प्लीज. त्यांना माईक दे. मागे देताय माईक? इकडे इकडे.
नमस्कार सर. मला वाटतं लोकांच्या मनामध्ये एक सर्वात मोठी भीती आहे म्हणजे केस गळतात म्हणून हेल्मेट वापरत नाहीत. काय लक्षात आलं मला काय म्हटलं केस गळतात. तर हे myth आहे. नाही त्यासंबंधी की म्हणजे हे मलाही पटत नाही. त्याच्यामध्ये पाणी, फूड हॅबिट्स, लाईफस्टाईल बऱ्याच गोष्टी असू शकतात. आपण हेल्मेट वापरताय नॉट रेग्युलरली. अच्छा बट यू स्टील लॉस्ट द हेअर. राईट. त्यासंबंधी थोडंसं सांगा आणि त्यासंबंधी काही सर्वे किंवा स्टडी झालेला आहे का? दॅट इज अ मिथ. हेल्मेटमुळे कधी केस जातं हे रॉंग मिथ आहे. यू कॅन टॉक टू एनी डॉक्टर्स अँड फाइंड आउट. हा सर नमस्कार, माझं नाव अभिजित आहे. इकडे या ना मला दिसत नाही. हा सर माझं नाव अभिजित आहे. मला हे विचार होतं की 4% लोकांकडं 96% लोकांचा पैसा आहे. म्हणजे लोकांकडे वेळ असतो तेव्हा पैसा नसतोय, पैसा असतो तेव्हा वेळ नसतोय. आणि वेळ आणि पैसा दोन्ही पण आहे, ती 4% लोक आहेत. पण मला असा प्रश्न होता की बिझनेस करताना पॅसिव्ह इन्कम आपण कमवू शकतो का? म्हणजे अशी सिस्टीम बिझनेसमध्ये अशी सिस्टीम सेट केली तर आपण काम न करता, म्हणजे समजा आता मला स्वित्झर्लंड जायचं आहे फिरायला, तर तरी पण ते मी माझं इन्कम चालू राहील आणि मी जाऊ शकतो. म्हणजे पॅसिव्ह इन्कम बिझनेसमधनं होऊ शकतं का? म्हणजे एकदा मी सिस्टीम सेट केली. काय सेट केली? म्हणजे बिझनेसची सिस्टीम सेट केली, सेटअप सेट केला. तर त्यानंतर मला तिथं वर्क करायला लागू नये. म्हणजे मला समजा आता मला काम करायचं नाही आहे, तर अशा सिस्टीम मधनं इन्कम होऊ शकतं का? म्हणजे पॅसिव्ह इन्कम म्हणजे काम न करता पैसे मिळू शकतात का? नाही तुम्ही तुमच्या काम न करता सॉरी काम न करता पैसे मिळतात का? काम म्हणजे कसं आहे, आता समजा मला नाही मला कळलं प्रश्न. तुमचा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या बिझनेसची सिस्टम अशी करा की उद्या तुम्ही नसला तरी तुमचं बिझनेस चाललं पाहिजे. हा बरोबर आहे, बरोबर. दॅट इज हाऊ द बिझनेस शुड बी रन. जर तुम्ही एंटरप्रेन्योर असाल तर तुम्ही कॉन्फिडन्सनं तुमच्या माणसावरती डेलिगेट करा जॉब. फर्स्ट थिंग यू रिअलाइज की एव्हरी पर्सन इज नॉट डिसऑनेस्ट. मोस्ट ऑफ द पीपल आर ऑनेस्ट ऑर्गनायझेशनमध्ये. आपण जर त्याला डिसऑनेस्ट म्हणून जर बघत गेलो, प्रत्येक डिसिजन स्वतःकडे ठेवत गेलो, तर तुम्ही कधी बिझनेसमध्ये बाहेर पडणार नाही. बिझनेस तेव्हाच ग्रो होतो जेव्हा तुम्ही डिसिजन कमी घेता. आयडियाज तुम्ही द्यायचे, डिसिजन्स तुम्ही तुमच्या ज्युनियर्सना द्यायचं. आज 1000 लोकांना मी एकटा मॅनेज करू शकत नाही. आणि मला सकाळी फोन आला येता काय, म्हटलं मी पटकन निघून सुद्धा आलो. तर उद्या मला जर कुठे जायचं असेल, 8 दिवस जर नसेल मी माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये, तर माय ऑर्गनायझेशन मे ग्रो बट इट विल नॉट कम डाऊन. तर तुम्ही तुमची सिस्टीम अशी फॉलो करा. डिसिजन्स तुम्ही द्यायला 100% कॉन्फिडन्सवरती डिसिजन्स द्या लोकांवरती. आम्ही 4 भाऊ गावात नसताना सुद्धा बिझनेस चालतो, कारण आमच्याकडे जी माणसं अशी आहेत आणि तुम्ही डिसिजन द्यायला लावा, देन डेफिनेटली होतो. तर तुम्ही स्वतः सगळं बघत बसणार, मीच बघणार, मीच काय करणार, मला विचाराशिवाय करायचं असेल ना, तुमचं ऑर्गनायझेशन ग्रो होणार ना, नॉर यू विल हॅव दॅट पॅसिव्ह इन्कम एव्हर इन युअर लाईफ. अगदी बरोबर आहे. प्रत्येक नवा व्यवसाय करणाऱ्याला किंवा नवी स्वप्न पाहणाऱ्याला ती जिद्द कायम असणं गरजेचं आहे, ते ध्येय कायम असणं गरजेचं आहे आणि त्यामधनं आपण हा यशाचा प्रवास गाठू शकतो. हे 2 टाईपचं आहे बिझनेस. एक तुम्हाला जर सगळं स्वतःलाच करायचं असेल तर ट्रेडिंग सारखं एक दुकान आपण स्वतः ओपन करायचं, स्वतः बंद करायचं, स्वतः बसायचं, घेऊन जायचं, एक तो काम आहे. आणि इंडस्ट्रीमध्ये जर जात असाल तुम्ही किंवा इंडस्ट्रीला बिझनेसला एक्सेल करायचं असेल तर देन यू हॅव टू हॅव अ कॉन्फिडन्स इन एव्हरी अदर पर्सन मोर देन युअर सेल्फ. टीमवर तुमच्या टीम कॉन्फिडन्स वर्क व्हायला ती कधी होणार जेव्हा तुम्ही त्या समोरच्यावर कॉन्फिडन्स ठेवला. त्याला जर डिसिजन घ्यायला दिला तर तो डिसिजन घेणार. नक्कीच. प्रत्येकाला निर्णय क्षमता असणं गरजेचं आहे आणि अशी माणसं आपल्या टीममध्ये असणं गरजेचं आहे, असा हा त्यांचा सल्ला आहे. मला वाटतं आपण या नोटवर या ठिकाणी पहिला सत्र थांबवूया, कारण पुढच्या सत्रामध्ये आपल्याला मी सांगितलं तसं खास काश्मीरहून आलेली मुलं, काश्मीर पीडित मुलं आपल्याकडे इथे येणार आहेत, त्यांच्याशी पण आपण गप्पा मारणार आहोत. पण पहिलं सत्र खऱ्या अर्थानं व्यवसाय जर या तरुण मुला मुलींनी करायचा असेल तर किती कष्टातून वर यावं लागतं हे सरांच्या आपण या आतापर्यंतच्या सगळ्या या चर्चेतनं ऐकलं. 1985 साली पहिला एक चालू असलेला व्यवसाय, ज्यावेळी ते शाळेमध्ये होते, 15-16 वर्षाचं वय होतं, त्यावेळी पाहिलेला लॉस, त्यावेळी पाहिलेला पराभव, त्यावर यशस्वीरित्या मात करून स्वतःनं पाहिलेली पुढची स्वप्न आणि 3 लहान भावंडांबरोबरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेऊन ते स्वतः उभे राहिले.
आणि भारतातल्या काय जगातल्या अव्वल काही मॅन्युफॅक्चरर्समध्ये हेल्मेट या प्रॉडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये त्यांनी त्यांचं नाव खऱ्या अर्थानं वेगा हेल्मेट्स आणि त्यांची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पोहोचवली आहे. खरंच यांना आपण सलाम करायला हवा, असं यांचं कर्तृत्व आहे. मी सुरुवातीला म्हणलं तसं सर सलामत तो पगडी पचास हे वाक्य आपण बोलतो, पण सर सलामत राहण्यासाठी एकच पगडी यांनी पुरेशी आहे हे दाखवून दिलेलं आहे. आणि ती पगडी सगळ्यांनी वापरा असं त्यांच्याच भाषेत मला सांगायचं आहे. आपलं आयुष्य अत्यंत महत्वाचं असतं, मोलाचं असतं आणि ते जपण्यासाठी अशी माणसं राबतायत अहोरात्र 24 तास आपल्यासाठी. हा विचार नक्की आज तुम्ही घेऊन जाणार आहात आणि यशस्वीरित्या सर हे लोक व्यवसायामध्ये उतरताना तुमचा सल्ला सर आंखो पर मानतील आणि काम करतील असं मी म्हणतो. थँक्यू. आणि इथे जे पेरेंट्स आहेत त्यांना एक लास्ट एक सांगतो, मुलांना एन्करेज करा बिझनेस करण्यासाठी. फेल झालं तरी तुम्ही घाबरू नका, शेवटी तो सक्सेस होईल हे विचार करूनच करा. आणि फेल झालं तरी तुम्ही यू बी प्राऊड की तुमचा मुलगा काहीतरी ट्राय केला. फारसे पेरेंट्स मुलांना हे म्हणतात की तुम्ही करू नका म्हणून. आणि जेवढे बी यंगस्टर्स आहेत लाईफमध्ये एक ऑपॉर्च्युनिटी, एक रिस्क घ्या. सक्सेस फेलियर लिव्ह इट टू फेट, पुट युअर हार्ड वर्क, यू विल बी सक्सेसफुल. आणि माझे शुभेच्छा, विशिंग यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू.